चला तर माझं सकाळी पार्सल आलेलं होतं. मी स्विगी क्लाउड किचनसाठी ह्या प्लेट्स मागवल्या होत्या. पिझ्झा प्लेट्स होत्या आणि माझे आज लवकरच 1K सबस्क्रायबर पूर्ण होणार होते. म्हणून मी सेलिब्रेशन मोड ऑन केलेला होता. सर्व सामान आणून ठेवलं होतं आणि लवकरच माझे 1K सबस्क्रायबर कंप्लीट होत होते. नाही अजून. आता आता परीक्षा बघताय. झाले माझे 1K सबस्क्रायबर झालेले आहेत. अरे पटकावून कुठं नाही. थँक्यू तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे माझे एवढे लवकरात लवकर 1K सबस्क्रायबर कंप्लीट झाले. सेलिब्रेशन कंप्लीट होऊन मला पहिली पडली स्विगीची ऑर्डर. मी आता स्विगीची ऑर्डर कंप्लीट करून जाणार होतो सोनं घ्यायला, कारण आज दसरा आहे. इथून घेतलंय आम्ही आता सोनं. आम्ही आता सीमोल्लंघन करून घरी जाणार आहे. इकडून आमच्या गावाजवळ एक रांजणगाव दरवाजा म्हणून आहे, आता त्याच्यातून आम्ही जाऊ, म्हणजे आमचं सीमोल्लंघन होऊन जाईल. गावाकडची हीच मजा राहते की सगळ्या गोष्टी एन्जॉय करायला भेटतात. पण आता खूप गोष्टी कमी झालेल्या आहे. आमच्या गावाच्या वेशी जवळचं कपिलेश्वर मंदिर आणि हे आहे रांजणगाव दरवाजा. ही वेशी ओलांडली म्हणजे आमचं सीमोल्लंघन होतं. आणि आता पहिले आम्ही महादेवाला सोनं ठेवू आणि मग जातो आम्ही घरी सोनं घेऊन. तर मला लवकर घरी जायचं होतं, कारण दसऱ्याची तळी भरली जाते आमच्याकडे खंडेराव महाराजांची. अशा प्रकारे खंडेराव महाराजांची तळी भरून झाली आणि घरी येताच मम्मीला शिकवायला आल्या होत्या आमच्या वहिनी, ज्या मम्मीला दांडिया शिकवत होत्या. वहिनी दांडिया चॅम्पियन आहे, तर त्यामुळे त्या एकदम प्रो लेवलने खेळतात. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की शेअर करा. बाय बाय.